एसटी छत्रपती संभाजी मोठा विभागीय आयुक्त कार्यालय आता हा मोर्चा निघणार आहे. आपण जर पाहिलं मोठ्या प्रमाणात जे नागरिक आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. आपल्यासोबत काही नागरिक आहेत, नेमकं त्यांना या उपवर्गीकरणाचा काय विरोध आहे त्यांचा हे आपण जाणून घेऊया. तुमचा विरोध काय आहे उपवर्गीकरणाला? शासनाने जो बदर समितीचा अहवाल दिलेला आहे तो चुकीचा अहवाल आहे आणि त्या अहवालाच्या विरोधात तिथं सर्व भीमसैनिक जमलेले आहेत. आरक्षण उपवर्गीकरण हे चालणार नाही याचा विरोध करण्यासाठी इथं सर्व समाज बांधव, बौद्ध असतील, नवबुद्ध असतील, चर्मकार असतील, मातंग समाज असतील, या सर्व समाजाच्या वतीने आम्ही विरोध करण्यासाठी इथं जमलेलो आहोत. उपवर्गीकरण जर झालं तर त्यात काय नुकसान होणार आहे एसटी समाजाचं? जनगणना जर झाली तर या ज्या 29 जाती आहेत या 59 जातीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये फरक पडणार आहे. मुळातच महाराष्ट्र सरकारने हा जो घाट घातलेला आहे उपवर्गीकरणाचा, हा घाट त्यांनी तातडीनं ताबडतोब बंद करावा आणि ही तीच परिस्थिती ठेवावी. कारण या उपवर्गीकरणामुळे कुठे ना कुठेतरी संविधानावर आघात पोहोचणार आहे आणि तो आघात आम्हाला मान्य नाही, म्हणून आजच्या या मोर्चाचं आयोजन आहे. बरं, जर एससी उपवर्गीकरण झालं तर एकीकडे लोकसंख्येनुसार त्यांना वेगवेगळ्या प्रकारे हे करण्यात येईल, मात्र दुसरीकडे याच्यातून काय कोणाचा काय फायदा होणार आहे, कोणाचं नुकसान होईल असं मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगायचं आहे की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 59 जातींना समान आरक्षण दिलेलं आहे. एका भाकरीमध्ये आपण सर्वांनी एक एक तुकडा त्या ठिकाणी खाल्ला पाहिजे, परंतु काही मनोवादी वृत्तीच्या लोकांनी या ठिकाणी घाट घालून या आरक्षण उपवर्गीकरणावर गदा आणायचं काम या ठिकाणी केलं. मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून एवढं याच ठिकाणी सांगायचंय की आरक्षण उपवर्गीकरण जरी झालं तरी बौद्ध समाजाचे या ठिकाणी नुकसान होणार नाही. परंतु बौद्ध समाज हा लोकशाही मार्गाने चालणारा समाज आहे, हा संविधानिक मार्गाने चालणारा समाज आहे, हा बाबासाहेबांचे संविधान मानणारा समाज आहे. म्हणून एका भाकरीचे 4 तुकडे होऊ नये म्हणून आम्ही हे आरक्षण उपवर्गीकरणाला या ठिकाणी विरोध करतो. कुठेतरी संविधानाच्या विरोधात ते कुठेतरी हे निर्णय असं मला वाटतंय का? तर एक आपण पाहिला तर ते अनेक नागरिक आहेत त्यांच्या विविध जे आहेत ते आपण जाणून घेत आहोत. अनेकांना कुठेतरी यापुढे संविधानाच्या विरोधात निर्णय एसटी समाजाला विभागणारा निर्णय आहे. जर एसटी उपवर्गीकरण झालं तर कुठेतरी अनेकांचं असं म्हणणं आहे की ते संविधानाच्या विरोधात आहे, असं वाटतंय का तुम्हाला? नाही सर, असं काही मला वाटत नाही संविधानाच्या विरोधात. आणि बाबासाहेबांनी जेव्हा निर्माण केलं 59 जाती एकत्र त्यांनी बांधिलकी केल्या, त्यांचे विचार याप्रमाणेच होते की सारे 59 जाती एकाच गटामध्ये आणि एकाच गटामध्ये राहाव्यात आणि त्यांची सर्वांची उन्नयन व्हावी, हाच त्यांचा विचार होता. उपवर्गीकरण म्हणजे काय होणार आहे नेमके? एसटी उपवर्गीकरण म्हणजे काय होणार आहे? सरकारचं म्हणणं असं आहे की या ज्या 59 जाती आहेत याचं उपवर्गीकरण करणं म्हणजे या 59 जातींना जातीने आहे प्रमाणित त्यांना आरक्षण द्यावं. नुकसान नाही आहे का चांगले? हे मला असं वाटतं की नुकसान नाही आहे. नुकसान नाही का? नुकसान नाही आहे की जे 59 जाती त्यांचे तुकडे होणार. हे आरक्षण 13% आहे, त्याचे तुकडे होणार. त्याचे तुकडे होणार आणि सर्व ज्या 59 जाती त्याचे पण तुकडे होणार. तर त्यामुळे जर 59 जातीच्या बांधिलकी आहेत एका ठिकाणी त्याचे पण तुकडे होणार असं मला वाटतं. हे का होतंय? जर याने तुकडे होणार आहेत, नुकसान होणार आहे, फायदा कोणाचा आहे? फायदा याच कोणाचाच नाही. का होतंय वाटतं तुम्हाला? का होत आहे वाटतं तुम्हाला? का होत असेल? कारण हे तुकडे होणार ना. कारण आता सपोज एका ठिकाणी 59 जाती बांधिलकी आहेत, बरोबर. त्याचे जर तुकडे सपोज एक वस्तू आहे, सपोज एक केक आहे, त्याला सर्वांना आपण खाणार आहे, वाटून खाणार आहे, बरोबर. केकाचे जर तुकडे केले सर्व
59 जातींमध्ये त्याच्यामध्ये ते मिळणार नाही ना, हा उद्देश आहे. बरं, मला शेवटचा प्रश्न असेल, आता याच्यावर उपाय काय आहे? कारण इथे विरोधात मोर्चा काढताय, सगळं होतंय, मात्र उपवर्गीकरण करायचं असं ठरलंय, तर याचा काय उपाय आहे आणि तुमचं काय म्हणणं असेल या सगळ्यावर? म्हणजे असा उपकारी वर्गीकरण व्हायलाच नाही पाहिजे. आणि उपवर्गीकरण म्हणजे जाती तोडण्याचे काम आहे. या संविधानामध्ये एक संघ जाती आहेत, एक संघ राहिले. म्हणजे बाबासाहेबांना स्टुडंटची बाबासाहेबांनी 59 जाती का एका याच्यात गेलेल्या आहेत. याचं वर्गीकरण म्हणजे राजकीय षड्यंत्र, त्याच्यात दुसरं काहीच नाही. जाती जाती भांडणे लावणे. आज तुम्ही मोर्चा काढलाय, नेमकं त्याचं काय नुकसान होणार आहे आणि मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब उदात्त हेतू होता की जे काही मागासलेले वर्ग जाती समाज आहेत आरक्षणाच्या माध्यमातून आज जे काही उपवर्गीकरणाचा घात या सरकारने घातलेला आहे, याचा मुख्य उद्देश आहे की अनुसूचित जाती प्रवर्ग हे आज खूप मोठ्या प्रमाणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे accept करत आहेत. आणि जातीवादी सरकारची जी नीती आहे थोडा आम्ही राजकारण करा महाराष्ट्राच्या अनुषंगाने या लोकांनी कोणाचीही मागणी असताना मग यांचे एक दोन मातंग समाजाचे आमदार आहेत, त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मातंग समाजाची आणि अनुसूचित जाती प्रवर्गाची असल्या कुठल्याही समाजाची कुठल्याही प्रकारच्या उपवर्गीकरणाची बातमी नसताना त्यांनी लाभ दिला. आणि हे सांगतात की कोर्टाचा न्यायालयाचा आदेश आहे, म्हणणं आहे, संकेत आहे. पण मान्य न्यायालयाच्या आदेशातून जर भारताचं निरीक्षण केले तर राज्यावर त्याच्या राज्याला वाहतूक असेल सामाजिक खऱ्या अर्थानं निश्चित जातीला लाभ मिळाला कंपल्सन आणि आरक्षण कुठल्याही दिशाभूल करतात, जेणेकरून षडयंत्र आज आंबेडकरी समाजाने ओळखलेला आहे. काही ठराविक भारतीय जनता पार्टी आमदार आणि जे पक्ष आहे बगलबच्चे हे पुढे येऊन हे उपवर्गीकरणाचं समर्थन करत आहे. या अर्थी बहुतांश आंबेडकरी समुदाय 59 जातीसह ओबीसी प्रवर्ग ही याचा विरोध करत आहे. या पद्धतीने आरक्षणामध्ये फूट घालण्याकरता मराठा वर्सेस ओबीसी हा जो काही प्रकार मध्यंतरी घडला आणि मनोज जरंगे पाटील साहेबांचा इतका मोठा आंदोलन झालं, ते काही त्यांना मिळालं, पण सामाजिक संघर्ष किती मोठा झाला होता. तर ते सामाजिक संघर्ष करून आपली सत्तेची पोळी भाजणं आणि सत्तेमध्ये कायम राहणं आणि या लोकांची मताची विभागणी कशी होईल हा एकमेव टार्गेट या जातीवादी सरकारकडे आहे. म्हणून या दृष्टीने सर्व समाज या कुठे गावाला ओळखून आहे. कोणीही उपवर्गीकरणाचा कदापि समर्थन करणार नाही. आम्ही आंदोलन आणि संघर्षाचा मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नंतर दिलेले आणि संवैधानिक मार्गाने पूर्णतः या लढा देऊन याला कदापिही महाराष्ट्रामध्ये नाही तर कुठेही लागू होऊ देणार. धन्यवाद. आपण जर पाहिलं मोर्चे आहे आणि ते आलेले जे नागरिक आहेत त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे कुठेतरी जाती संवाद वाढला जाईल असं या सर्वांचं म्हणणं आहे. यामध्ये 9 राष्ट्र छत्रपती संभाजीनगर.